राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कधी नव्हे ऐतिहासिक विजय आज अक्षय कडले यांना भेटलेला आहे। आपल्याबरोबर अक्षय कडले सर, मला सांगा आज कधी नवा तेवढा ऐतिहासिक विजय लाखाच्या फरकाने फर्स्ट टाइम या इतिहासामध्ये या माझा विजय मिळाला, कसं वाटतं? हा पूर्ण विजय माझ्या वडिलांचा आहे। त्यांनी शून्यातून सुरुवात केली ती त्यांच्या राजकीय क्षेत्राची। शून्यातून ह्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी एक स्वतःचं हक्काचं साम्राज्य तयार केलं आणि हे एक कुटुंब आहे साहेबांनी तयार केलेलं। इथं असलेला मतदान केलेला माणूस प्रत्येकजण हा साहेबांच्या कुटुंबातला सदस्य आहे। तर यांनी साहेबांच्या प्रती जी भावना होती ती मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। आज मला जे काही मताधिक्य मिळाले हे सर्वसामान्य जनता ज्यांच्यासाठी साहेबांनी रात्रीचा दिवस एक केला, घाम गाळला, प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी झाले, प्रत्येकाच्या हृदयात साहेबांनी स्वतःचं घर तयार केले आणि आज हा प्रत्येक व्यक्ती 6 महिन्यापासून माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे। कुटुंबातल्या सदस्यासारखा मला प्रेम करतोय, जीव लावतोय आणि ह्या मताच्या माध्यमातून साहेबांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही व्यक्त झालेली आहे। मतदान किंवा सहभाग असो, नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातली जनता, जिल्ह्यातली किंवा राज्याच्या नेते मंडळीपासून तर गरीबातला गरीब सामान्य माणूस प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे। कारण की प्रत्येकाची भावना होती की साहेबांचं आमचं एक वेगळं नातं होतं राजकारणाच्या पलीकडं आणि त्या नात्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने यामध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे यासाठी प्रत्येकाने ज्याचं योगदान दिलेलं आहे। तर सर्व ज्यांनी आज हा विजय मला संपादित करून दिला अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। या मतदारसंघामध्ये 1,11,000 समथिंग तुम्हाला मतं पडलेली आहे। हे मतदान जर आज साहेब असते तर काही वेगळा आज आता हा विजय झाला आहे, माझ्या आयुष्यातला अतिशय मोठा क्षण आहे। माझ्या राजकीय जीवनाची आज सुरुवात होती। सगळं काही आज आपण पाहतो की इथं सगळं काही आहे, पण माझे वडील आज माझ्यासोबत नाहीत। म्हणजे सगळं काय असून पण माझ्यासाठी काहीच नसल्यासारखं आहे। त्याच्यामुळं 100% आज जनतेने सिद्ध केलं आहे की आम्ही कर्डिले साहेबांसोबत आहोत आणि आयुष्यभर राहणार आहोत। कारण की आज जनता मला कर्डिले साहेब म्हणूनच पाहते, त्यांचंच रूप माझ्यात पाहते आणि त्या रूपामुळंच मला आज खरं म्हणजे प्रत्येकाने हे मतदान देऊन संधी दिलेली आहे सेवा करण्याची। निश्चित मी आयुष्यभर अनेक निवडणुका येऊ शकतात, अनेक प्रसंग येते ना आनंदाचे प्रसंग, पण सदैव माझ्या हृदयात ते दुःखच राहील की आज ह्या क्षणाला माझे वडील माझ्यासोबत नाहीत। त्यामुळं भविष्यात माझा हाच प्रयत्न राहील की साहेबांनी शेवटचा श्वास हा जनतेसाठी घेतला आहे। माझा पूर्ण हाच प्रयत्न राहील की साहेबांचे एक पाऊल पुढं जाऊन जनतेसाठी काम करणे, सेवा करणे, त्यांच्या सुखात दुःखात। म्हणजे सामान्य मी आता आज आमदार झालो म्हणजे मी एकटा आमदार झालेलो नाही आहे। साहेबांनी कमावलेला, घडवलेला, सांभाळलेला साहेबांच्या कुटुंबातला प्रत्येक माणूस आज खरं म्हणजे आमदार झालेला आहे। त्याच्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 100% साहेबांसाठी मी ह्या जनतेच्या सेवेत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील। साहेबांनी जे काम केलं होतं त्या कामाच्या जोरावरतीच ही मतं पडलेली आहे असं अक्षय कडले म्हणतात। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांनी जे कामं वचनं दिली होती ती वचनं पूर्ण करण्याचा निर्धार अक्षय कडले यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।